सत्य मोर्चा में शामिल हुए ऐरोली के पूर्व नगर सेवक करण मड़वी में कार्य करते रहे, तो किस तरीके का अनुभव रहा है और आज जो ठाकरे ब्रदर्स का जो मिलन कहा जाए तो उसको आप किस तरीके से देखते हैं? 20 वर्षापासून मराठी माणसांचं स्वप्न होतं की ठाकरे बंधू एकत्र यावं आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र आल्यापासून जी सत्ताधारी लोक आहेत, जे भाजप असू द्या, शिंदे गट असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून त्यांचे हे सर्व धंदे चालू आहेत वोट चोरी करण्याचे. कारण की त्यांना माहिती आहे हे दोघं एकत्र महाराष्ट्रासाठी आले तर त्यांची कधीच सत्ता बसू शकत नाही, कधीच ते सत्तेत येऊ शकत नाही असं मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं. मुंबई में महाविकास आघाड़ी के द्वारा निकला गया सत्य मोर्चा में शिवसेना यूबीटी की नवी मुंबई महानगर पालिका ऐरोली के पूर्व नगर सेवक करण मड़वी अपने समर्थकों के साथ गर्मजोशी से मौजूद रहे. उन्होंने चुनाव आयोग से निष्पक्ष मतदान की अपील की. देखिए मुंबई से एक रिपोर्ट. लगातार कहा जाए महाविकास आघाड़ी के द्वारा धरना एवं प्रदर्शन जारी है, यानी वोट में चुनाव आयोग के अनियमितताओं को लेकर तमाम धरना एवं प्रदर्शन जारी किया जा रहा है. वहीं आज अगर बात महाराष्ट्र की जाए, महाराष्ट्र में भी आज विरोध प्रदर्शन देखने को मिल रहा है. यहाँ लाखों लाख की संख्या में लोग यहाँ उपस्थित हुए हैं जो कि महाविकास आघाड़ी के घटक दल हैं, जो लगातार विरोध कर रहे हैं इस चुनाव आयोग के चुनाव आयोग को निष्पक्ष चुनाव कराने की बात की जा रही है. वही आज हमारे बीच मौजूद हैं ऐरोली विधानसभा के नगर सेवक करण मड़वी साहब. करण साहब, क्या कुछ कहना है? आज जो धरना है प्रदर्शन किया जा रहा है, क्या आपकी राय है? आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेचा मोर्चा हा महाविकास आघाडीमध्ये माध्यमातून आज आयोजित केलेला आहे. हा मोर्चा याच्यासाठी आहे की पूर्ण भारतामध्ये वोट चोरी केली जाते असं पूर्ण जनतेचं म्हणणं आहे. तर याच्याच मी उदाहरण द्यायला गेलो तर आमच्या नवी मुंबईमध्येच मी पाहिजे तुम्हाला मी प्रूफ देऊ शकतो. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त साहेब त्यांच्याच बंगल्यावरती 150 नावं हे बोगस नेमली गेलेली आहेत. तर कुठे कुठे सुलभ शौचालय जे सार्वजनिक बाथरूम आहेत त्याच्यावर 150 नावं नोंदणी गेलेली आहेत. आणि जे पामबीच फक्त जर लोकांचं जर बघायला गेलं की नावं घर क्रमांक लागतात, तर काय त्याच्या मतदार आहेत त्यांच्यावर घर क्रमांकच नाही आहेत, तर फक्त पामबीच रोड हा त्यांचा घराचा ॲड्रेस त्यांनी नेमला गेला. म्हणजे लोक जे मतदान करतात ते रस्त्यावर राहत आहेत का कोण सुलभ शौचालयामध्ये राहत आहे का? आणि मेन म्हणजे आपले नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर त्यांच्या घरामध्ये 150 लोक राहतात असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यांनी ते नावं तिकडे कमिश्नर साहबांच्या घरी त्यांनी ते नावं नोंदणी केलेली आहे. नहीं, नवी मुंबई महानगरपालिका की बात करें तो एक खासा वर्चस्व रहा है, आपके परिवार में कार्य करते रहे, तो किस तरीके का अनुभव रहा है और आज जो ठाकरे ब्रदर्स का जो मिलन कहा जाए तो उसको आप किस तरीके से देखते हैं? 20 वर्षापासून मराठी माणसांचं स्वप्न होतं की ठाकरे बंधू एकत्र यावं आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र आल्यापासून जी सत्ताधारी लोक आहेत, जे भाजप असू द्या, शिंदे गट असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून त्यांचे हे सर्व धंदे चालू आहेत वोट चोरी करण्याचे. कारण की त्यांना माहिती आहे हे दोघं एकत्र महाराष्ट्रासाठी आले तर त्यांची कधीच सत्ता बसू शकत नाही, कधीच ते सत्तेत येऊ शकत नाही असं मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं. एक और सवाल, आने वाले चुनाव में आप सर, शिवसेना 2 गटों में बटी नहीं है. शिवसेना एकच आहे आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तर कुठल्याच आमचे जे नेते आहेत, आम्हाला 40 आमदार पळून गेले तरी आमच्या शिवसेनेला काही फरक पडले नाही, कारण की मतदार राजा जो आहे तो खरा शिवसेनासोबत आहे. नहीं, आपके पिता को संपर्क प्रमुख बनाया गया है बेलापुर और ऐरोली विधानसभा का, तो क्या स्थिति रहेगी उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना की नगर सेवक के चुनाव में? जसं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं का नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचं, तर आम्ही नक्कीच या टायमाला नवी मुंबई महानगरपालिकावर माननीय राजन विचारे साहेबांच्या आदेशाखाली आणि जे नवी मुंबईचे जेवढे पदाधिकारी आहेत, जसे जिल्हा प्रमुख झाले, संपर्क प्रमुख झाले, त्यांच्या सर्वांच्या आदेशाखाली नवी मुंबई महानगरपालिकेवर यंदा नक्कीच भगवा फडकला जाईल असं मी सांगू इच्छितो. शिवसेनेच्या मनसेच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शेतकऱ्यांच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती ट्रकच्या या बाजूला शासन पोलीस हलवू नका. देखा ये करण मड़वी थे जो कि पूर्व नगर सेवक हैं
नवी मुंबई महानगर पालिका का इनका ये कहना है कि वोट जो चुनाव आयोग निष्पक्ष तरीके से चुनाव नहीं करा रहा है, जिसको लेकर आज धरना एवं प्रदर्शन किया जा रहा है, तमाम उनके सहयोगी और उनके कार्यकर्ता उनके साथ नजर आए। मैं मुकेश शाही, हमारा सिटी न्यूज़ मुंबई।